आणि आता एक मोठी बातमी आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। अनिल देशमुख यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या। कालच अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या आणि मुंबईतल्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली। त्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिव या दोघांनाही अटक झालेली आहे। या दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाईल। दरम्यान ईडीचा समन्स अनिल देशमुखांनाही मिळालेला आहे। त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले जात आहेत। सर काय बोलणार का सर? सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सूरज, अनिल देशमुखांना ईडीचं समन्स मिळाल्याचं कळतंय। नक्की ज्ञानदा, ज्या प्रकारे काल कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे या दोघांना अटक करण्यात आली होती, असं म्हटलं जातं आहे की त्यांचा चौकशीमध्ये काही असे पुरावे मिळाले ज्याच्या आधारावर अनिल देशमुख यांना समन्स करण्यात आलेला आहे। मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगतो की मार्च या महिन्यामध्ये मुंबई पोलिसांचे जे माजी पोलीस आयुक्त होते परमबीर सिंग त्यांनी एक तक्रार दिली होती उद्धव ठाकरे यांना। त्यात त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा हे सगळे पैशांचा बोलणं व्हायचं त्यावेळी अनिल देशमुखच्या शेजारी पलांडे ही देखील उपस्थित राहायचे। यानंतर सीबीआयने त्यांची इन्क्वायरी केली आणि त्यात त्यांना असं आढळलं की अनिल देशमुख यांनी त्यांच्या पॉवरचा मिसयूज केलेला आहे। यानंतरच त्यांनी एक CR दाखल केला आणि त्यांनी जेव्हा गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याचा आधार घेऊन ईडीनेही देखील एक गुन्हा दाखल केला PMLA मध्ये आणि चौकशीला सुरुवात केली। एप्रिल महिन्यामध्येही देखील छापेमारी करण्यात आली होती आणि कालही देखील 4 ते 5 जागी ईडीने छापेमारी केली आणि यानंतरच या दोघांना दुपारच्या सुमारास चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। असं म्हटलं जातंय की हे जे पैशांचा जो ट्रेल आहे त्याबद्दल ह्यांना काही माहिती मिळाली आहे, जे कोट्यवधी रुपयांचा जो ट्रेल आहे। कारण की जो आरोप लावण्यात आला होता की मुंबईमध्ये 1750 एवढे बार अँड रेस्टॉरंट आहे, तिथून पैसे गोळा करण्याचा काम दिला गेला होता आणि जेव्हा ही सगळी डील होत होती त्यावेळी पलांडेही देखील तिथे उपस्थित होते। म्हणजे पलांडेला याबद्दल बऱ्याच गोष्टींची माहिती असल्याचाही दावा केला होता परमबीर सिंग यांनी आणि यानंतरच ही सगळी कारवाई करण्यात आली। आज दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याचबरोबर 11च्या सुमारास अनिल देशमुख यांनाही देखील ईडीच्या कार्यालयात येऊन ईडीचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तर द्यावं लागेल। ज्ञानदा, सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं समन्स मिळालेलं आहे। आज सकाळी 11 वाजता म्हणजे थोड्याच वेळात मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये त्यांना उपस्थित राहायचंय। ईडी त्यांची चौकशी करेल। दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। दीपेश, काय अपडेट्स आहेत? ज्ञानदा, निश्चितच कालपासून ईडीच्या तपासाचा ससेमिरा जो आहे तो सुरू होता। काल मॅरेथॉन धाडी जे आहेत ते ईडीकडनं टाकण्यात आल्या होत्या आणि ज्यानंतर जे अनिल देशमुख यांचे सहाय्यक आणि स्वीय सचिव आहेत या दोघांना दुपारी ईडी त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली। 6 ते 7 तास त्यांची चौकशी केली आणि रात्री उशिरा त्यांना अटक केली। तसंच सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काल सायबर फॉरेन्सिकची टीम सुद्धा अनिल देशमुख यांच्या घरी गेली होती, ज्यांनी अनिल देशमुख यांचे मोबाईल्स, लॅपटॉप्स आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक साहित्य आहेत त्यांची तपासणी केली होती आणि त्यामधून सुद्धा काही महत्वाचे पुरावे काही किंवा दागेदोरे जे आहेत ते ईडीच्या हाती लागल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। त्यानंतर सगळी पार्श्वभूमी जी आहे ती केसची तयार केल्यानंतर ईडीने आज अनिल देशमुख यांना समन्स केला आहे आणि 11 वाजता त्यांना ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। तर 11 वाजताच त्या जे स्वीय सहाय्यक आणि पालंडे आणि शिंदे आहेत ते अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आणि सचिव आहेत त्या दोघांनाही ईडी कस्टडीसाठी कोर्टात नेलं जाणार आहे। ईडी कस्टडीची मागणी केली जाणार आहे। दीपेश, थोडंसं थांबवतेय कारण भाजपचे माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, काल धाडी पडल्या, आज समन्स मिळाले चौकशीसाठी ईडीचं अनिल देशमुखांना। हा जेलमध्ये जाण्याचा मार्ग सुरू झाला आहे, कारण की अनिल देशमुखने मागचं काँग्रेसचे सरकार असो की यावेळीचं सरकार असो, भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे पैसे कलकत्त्याचा बोगस कंपनीवाल्यांना कॅश द्यायचा, तिथून चेक घ्यायचा, तो स्वतःचा परिवाराच्या कंपन्यांमध्ये ते चेक घेतले आणि ते स्वतःच्या वेगवेगळ्या बिझनेस व्यवसायात गुंतवले। हे 2010, 11, 12, 13, 14 आता 2019, 20, 21 मध्ये पण हे ट्रान्झॅक्शन सापडले आहेत। हे पैसे सचिन वाझेमधून येत होते तेही कळलं आहे। त्यांच्या सेक्रेटरीजनी मान्य केलेले आहेत की कॅश यायचे
आणि आता चेक आमच्या अकाउंटमध्ये जायचे. त्याच्यामुळे आता अनिल परबनी भ्रष्टाचाराचा पैसा खाल्लाच, म्हणजे त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, पार्किंग स्कॅम मनी म्हणतात. छगन भुजबळने 100 कोटीचा व्यवहार केला होता, 3 वर्ष जेलमध्ये होते. पुन्हा 1 रुपया असो की 100 कोटी असो, सारखा 7 वर्षाची सजा. म्हणून अनिल देशमुख पण काही महिन्यांसाठी, वर्षासाठी जेलमध्ये जाणार. किरीटजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. पुन्हा एकदा आपण जाऊया, आपले प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत. दीपेश, आपल्या प्रेक्षकांसाठी की कोणत्या प्रकरणात हे समन्स बजावले गेलंय, कोणत्या प्रकरणी चौकशी होईल अनिल देशमुखांची आज सकाळी? दीपेशशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु एक मोठी घडामोड, अनिल देशमुखांना ईडीचा समन्स मिळालेला आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांना मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहायचंय. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांवरती आणि स्वीय सचिव या दोघांवरती सुद्धा काल कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत. मिटकरीजी, काल धाडी पडल्या ईडीच्या, आज चौकशीसाठी समन्स बजावलं जात आहे. अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्यात असं विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांची जी चौकशी झाली त्यात काही नवीन असण्याचं काही कारण नाही. काल पवार साहेबांनी पण हेच सांगितलं, हा फक्त सत्तेचा दुरुपयोग करण्याचा पायंडा केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. आणि देशमुख साहेब असतील किंवा आम्ही असू, महाविकास आघाडी सरकारमधले, यावर काही फारसा फरक पडणार नाही. ठीक आहे, विरोधकांना थोडासा उन्माद करायला संधी आणि वेळ भेटेल, पण स्वतः अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं की आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं आणि त्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. ते अगदी त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची तयारी दाखवली. याचा अर्थ स्पष्ट आहे की केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी जो सत्तेचा दुरुपयोग करून त्रास देणं सुरू केलंय त्याला अनिल देशमुख साहेब योग्य वेळी उत्तर देतील. आणि यामधून फालसं विचलित होण्याचं काही काम आवश्यकता आहे असं आम्हाला काही वाटत नाही. विरोधक इतके कॉन्फिडंट आहेत की किरीट सोमय्यांनी नुकतंच एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की अनिल देशमुखांची तुरुंगात जाण्याची पहिली पायरी आहे आजचं ईडीचं समन्स. नाही, किरीट सोमय्या किंवा भाजपमधले काही नेते हे फार मोठे भविष्यकार आहेत. मागं त्यांनी अनेक लोकांबद्दल असंच वक्तव्य केलं होतं की यांना आता जेलात पाठवू, यांना जेलात जावं लागणार आहे. मात्र ही परिस्थिती त्या भाजपवाल्यांवरच कदाचित भविष्यात होईल. किरीट सोमय्याला फारसं महत्व भारतीय जनता पार्टीमध्ये पण नाही आणि त्यांना मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला किती सिरियस घेतलं पाहिजे हे शेवटी जर पवार साहेब त्यावर जर काल बोलले असतील, पवार साहेब कधी अशा घटनेवर बोलत नाहीत, पण काल पवार साहेब स्वतः बोलले की हा केंद्रातील राजकारण्यांनी घेतलेला सत्तेचा दुरुपयोग आहे. किरीट सोमय्या काही फार मोठे भविष्यकार नाहीत. बरेच लोक आहेत भाजपमधले, आता यावेळी काही मी बोलणार नाही. तुम्हाला थोडंसं मी यासाठी थांबवते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया येते, आपण ती पाहू. स्पष्ट आहे, पण या देशामध्ये एका मजबूत विरोधी पक्षाच्या आघाडीची जी बनण्याची तयारी सुरू आहे आता या क्षणी असं दिसतंय दिल्लीमध्ये, ती काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय कोणताही फ्रंट विरोधी पक्षाचा आकार घेऊ शकत नाही असं माननीय पवार साहेबांचं म्हणणं आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेनं सुद्धा हेच म्हटलं आहे. सामनातून सुद्धा 2 दिवसापूर्वी मी हेच सांगितलेलं आहे. दिनेश गुंडूराव जे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्याने सुद्धा शिवसेनेच्या भूमिकेचाच संदर्भ दिला आहे. काल बोलताना या देशातल्या विरोधी पक्ष जर एकत्र आला तर त्याच्या काँग्रेससह तरच एक सध्याच्या राजकीय व्यवस्थेला एक चांगला पर्याय उभा राहू शकतो. ठीक आहे सर, साध्वी प्रज्ञा सिंग यांनी सांगितलं आहे की 2 आणीबाणी लागू झाल्या देशामध्ये 1975ला आणि 2008ला जेव्हा मालेगाव ब्लास्ट. मला माहिती सर, आज भाजपकडून राज्यभर ओबीसी आरक्षण एकीकडे भाजपकडून होतं, दुसरीकडे काँग्रेसनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी त्या सगळे प्रश्न संपलेले. अनिल देशमुख के घर से रेड हो रही है, उनको समन भी दिया गया है. 2 लोगों को केंद्रीय 11 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले. केंद्रीय तपास यंत्रणांचा पुन्हा एकदा देखना पड़ेगा. अभी कल हमने देखा है कि उनके घर पर, उनके कार्यालय पर जो रेड्स हुए हैं, ये कल पवार साहब ने कहा है ये एक निराशा है कुछ लोगों के मन में, विफलता की एक उनको जो एक निराशा विफलता से आई है, सरकार नहीं बना पाए. तो पवार साहब का जो कहना वो सही है कि उसके आधार पर जो सरकार पार्टी में जो लोग हैं उनको इस तरह से तंग करने की बात जाती है. महाराष्ट्र की जांच एजेंसी भी बहुत अच्छी तरह से काम कर सकती है, आपको मालूम है, किया भी. लेकिन शिवसेना के मंत्री हो, शिवसेना के विधायक हो, एनसीपी या कांग्रेस के विधायक हो,
सबको इस प्रकार से लपेटने का काम चल रहा है, लेकिन हम भी देखेंगे। चलिए। तर अनिल देशमुख यांना मिळालेलं समन्स या प्रकरणी बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या 2 नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी तर आहेत आणि सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. अमोल मिटकरीजी, मगाचाच प्रश्न की विरोधक प्रचंड कॉन्फिडंट आहेत, त्यांनी यादी काढलेली आहे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आणि भाजपच्या बैठकीमध्ये तर अजित पवारांची सीबीआय चौकशी व्हावी असा ठरावही संमत होतो. नाही, आता संजय राऊत साहेबांचं जर स्टेटमेंट आपण ऐकलं, माझं तेच म्हणणं आहे की केंद्रातली लोक सत्तेचा दुरुपयोग करून नाहक एखाद्या व्यक्तीला कसा त्रास देतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं हे जे प्रकरण आहे किंवा ईडीने बजावलेलं समन्स असेल किंवा नोटीस असेल. आणि भाजप कॉन्फिडंट का असतं? कारण एक तर भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सत्ता मिळाली नाही आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले हे लोक त्यांच्या सभेमध्ये काय ठराव घेतात, मग अजितदादांना त्रास द्यायचा की देशमुख साहेबांना त्रास द्यायचा आणि महाविकास आघाडी सरकार त्यांना उरून पुरेल. योग्य वेळी यांचे भविष्यकार जे असतील, जे किरीट सोमय्या यांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळणारच आहे. पण ज्या पद्धतीनं ह्या यंत्रणेचा गैरवापर होतो आहे हे सगळी जनता पाहून आहे. त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीमध्ये काही निर्णय झाला असेल तर त्याला किती महत्व द्यावं हे जनतेला पण चांगल्या पद्धतीनं माहित आहे. प्रवीण दरेकरजी, सत्ताधाऱ्यांमधल्या वरिष्ठ नेत्यांपासून सगळेजण एकच आरोप करतात की भाजपचं वैफल्य आहे, त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही आणि त्या वैफल्यातनं केली जाणारी कारवाई केंद्राला हाताशी धरून. वाटतं भारतीय जनता पद्धतीची कार्यपद्धतीने इतिहास जरा तपासून पाहावा. ज्याने ज्याने आपल्या माध्यमातून आरोप केलेत ती भारतीय जनता पार्टीचा प्रवास, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं डिवोशन आणि सत्ता की सेवा याला प्राधान्य या देशात कोणी दिलंय त्याचा जरा अभ्यासाने तपास करावा. आणि त्याच्यामुळे सत्तेसाठी काही पण करणारी लोक या महाराष्ट्रामध्ये पक्ष बघितलेत. 100 सत्ता पाहिजे वाटेल ते करा. राष्ट्रवादीचं कुणाशी सत्तेसाठी त्या ठिकाणी हातमिळवणी करते आणि तोच पायंडा आता शिवसेनेने आपल्या आचार विचार सोडून केलाय. बरं, त्यांचं त्यांना लकलाभ हो, आम्हाला काही म्हणायचं नाही. त्याच्यामुळे सत्ता वैफल्य, मला वाटतं तुमच्या सत्तेची 1 दिवसाची तरी गॅरंटी आहे का? रात्री झाली सकाळी काय होईल माहित आहे का? आणि जसं काय अमरपट्टा 50 वर्षाचा बांधून आलोय अशा प्रकारच्या आविर्भावात का इशारा देताय की रात्री काय आहे आणि सकाळी काय होईल हे माहित आहे का? हा इशारा आहे का विधान आहे आपलं? न, माझं विधान आहे. मला इशारा द्यायचं काय कारण नाहीये. त्याच्यामुळे 50 वर्ष जसं काय आता आपल्याला अमरपट्टा दिलाय आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची तळमळ होते, तडफड होते असं काय मानायचं कारण नाही. आज देशात सर्वाधिक राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. देशामध्ये मोदींचं प्रचंड ताकदवान नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे आता आपलं काय आहे त्याचं बघून आपलं तडफड, तळमळ. आता काय झालं, चौकशा होत नाहीत का? याच्या अगोदर चौकशा झाल्या नाहीत का? ईडी, सीबीआयने केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना चौकशा झाल्या नाहीत का? मग त्या कशात ना होत्या? मला वाटतं ही एक प्रोसेस आहे, एक संस्था आहे. आरोप तक्रारी झाल्यानंतर जी चौकशीची प्रक्रिया असते, समज पाठवायची प्रक्रिया असते आणि आपण या व्यवस्थेमध्ये सामोरं जातो. ठीक आहे, मग यामध्ये राजकारण हा प्रक्रियेचा भाग आहे असं आपण म्हणताय. अमोल मिटकरी, जे आपलं उत्तर? माझं हेच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला जे अस्वस्थता लागलेली, मी त्या मुद्द्यावर माझ्या कायम आहे की सत्तेविना आणि सत्तेसाठी ही लोक कशी करतात हे गोव्याच्या सत्तेनंतर, सत्तांतरानंतर सर्व देशांना पाहिलं. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या भाष्यकारांनी आमची पक्ष किती श्रेष्ठ आहे, किती सुंदर आहे, किती त्याची नैतिकता आहे हे सांगू नये. नैतिकता सर्व लोकांना पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून त्या ठिकाणी सत्ता मिळवली भारतीय जनता पार्टीने. अमोल मिटकर मी बोललो नव्हतो प्रवीण दादा, तुमच्या बोलता असताना माझं बोलणं होऊ द्या. मी बोललो नव्हतो, मला पण मदत बोलता आलं असतं. ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून आपण कसे म्हणजे एक हुकुमशहा आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आणि पाप भारतीय जनता पार्टी करते हे महाराष्ट्राच्या जनतेच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आहे. तुमच्याबद्दल पण चौकशीच्या सिसेमीला तुमच्या मागं पण लागलाय ना. 100 वेळा करा. मग तुम्ही काय करताय? 100 वेळा करा. 100 ना. एबीपीच्या माध्यमातून सांगतोय, माझ्या चौकशीला कोर्टाने डिसमिस केलेत केस. मग ती सूड भावना नाही का? तुम्हाला मी जाहीर आव्हान देतो, 1दा 2दा नाही 1000 वेळा चौकशा करा. चिडू नका, प्रश्न तो नाही आहे. तुमची माझी चौकशी ना, तुम्ही इंटरव्हेंट व्हा.
माझं तुम्हाला आव्हान आहे. असं आहे, हे बघा, असं बोललं तर एकदम तुम्ही चिडता, रागवता. अरे मग ईडीची नोटीस अंकल तिकडे पाजळा ना, माझ्या चौकशीचं काय करायचं ते करूच ना आपण. नाही. तुम्ही मी मुद्द्यावर माझी बोला अक्कल ना. बरोबर, माझी अक्कल माझ्या बरोबर कुठं चौकशीच्या पाजळायची दोन्ही हे मला dismiss चांगल्या झाल्या. पद्धतीने मला माहिती आहे, अभ्यास करून प्रवीणजी. बोला. आपण नाही, आपल्याला एकदम चिडता अर्धवट कशाला? माहिती तुम्ही- आहे. अहो, हाय तुम्ही जर कोर्टाने तुमच्या दोन्ही तुमच्या petition बँकेमध्ये dismiss जर केलेली घोटाळे आहे. झाले नसतील तर तुम्ही चिडता हा. कशाला? तुम्ही सामंजस्य मला व्यक्त अजिबात करा ना, चिंता जनता नाही. तुम्हाला पण म्हणून तर विचारणार आहे. 100 ना 1000 वेळा चौकशा बोललो ना. हा, मग आणि तुम्ही शांत सगळ्या राहा चौकशांनी ना. सामोरं मी जाईल, काय तुमच्या म्हटलं, सोबत येईल. मी एवढंच म्हटलं की तुमच्या मागे सुद्धा चौकशीचा सिसेमिरा लागलाय, त्याला अरे तुम्ही मग उत्तर तुम्ही देताय सुडभावनेनं शांततेनं. मी केला, काय आता चुकीचं आरोप बोललो? करतो तुमच्यावर. तुम्ही काही भ्रष्टाचार केला असं म्हटलेलं नाही. तुम्ही थेट माझी अक्कलच सुडभावनेनं या करताय. चौकशा लावल्या मी तु- म्हणजे आपल्याला लागू नये. प्रवीणजी, ऐका, मी तुमच्या कोकण बँकेचा भ्रष्टाचार किंवा तुमची जी काही बँक आहे त्यात कोकण घोटाळा केला असं मुंबई. म्हणत नाहीये. मुंबई मी हा, जी काही असेल ती, जी काही असेल ती नाही, माहिती घेऊन बोलत जा. बोलत माहिती घेऊनच बोलतोय. मी तुमच्यावर कुठलाही आरोप केला नाही. मी तुम्हाला हेच म्हणतोय की बाबा तुमच्या मागं पण सिसेमिरा लागलाय, तुम्ही त्या चौकशीला सामोरे जाणार आहे जर तुम्ही चुकीचे नसाल तर. 100% जाणार. तसं अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा सांगितलं की केंद्रीय यंत्रणेचा मग किती आपण वापर काय करून एवढी करताय? पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जर तसं तरी सांगितलं त्या तर चौकशीला ते आपण सामोरे काय जाणार आहे. करताय? तुम्ही मग काय राजकीय म्हणता? स्वरूप का तुम्ही देता काय याला? आम्ही नाही दिलं राजकीय स्वरूप. मी कुठे बोललो का? तुम्ही चुकीचेच नाहीये तर तुम्ही तडफड काय करताय असं एवढं अरे काय बोलताय? तुमची तडफड का? मी कुठे बोललो का राजकीय उद्देशाने करताय म्हणून? मी तुम्हाला कुठे काय बोललो? मी एवढंच सांगतो अहो, की अनिल प्रत्येकाच्या देशमुखचं मागं हा बोलताय ना. सिसेमिरा लागलेला असतो, त्याला सामोरं जाण्याचं जो कोणी चुकीचा नसेल त्यांना सामोरं गेलं पाहिजे. अनिल अहो, देशमुख जी साहेबांनी यंत्रणा आहे सांगितलं त्या की यंत्रणेला आम्ही सर्व सगळ्यांनी सामोरं चौकशीला- जायचं असतं. मग प्रवीणजी, तुम्ही मला बोलू का द्या. अनिल देशमुखांच्या चौकशीला एवढी आगपकड करून घेताय? नाही आगपाखड नाही आहे. शासकीय काय? यंत्रणेचा गैरवापर जो सुरू आहे केंद्रातल्या लोकांचा, जे अहो, काल गैरवापर पवार साहेबांनी असेल तर सांगितलं कोर्ट त्याच टाकेल मुद्द्यावर मी कोर्ट आहे ना, कोर्ट सांगतोय. नावाची ED असेल, व्यवस्था. CBI असेल, का महाराष्ट्रातील लोक पण तिथे तपास अहो, करू शकत कोर्ट होती. नावाची पण तो मिटकरी समज बजावणं व्यवस्था आहे आणि ना ते आपल्या तुमच्या- देशामध्ये. आपलं संविधान एवढं कमकुवत आहे का? आपला नाही, कायदा संविधानाच्या लोकशाही बाबतीत एवढी तर बोलूच कमकुवत नाही आहे हो का? भाजपवाल्यांनी. संविधानाचा आणि तुमचा काय दुरान्वय संबंध आहे? काय तुम्हाला संविधानात नाही, तुम्हाला ठेका दिलाय. खून केलाय तुमच्या भाजपवाल्यांनी. सातबाऱ्यावर तुम्ही नाव ज्या ठेवलंय पद्धतीने अमोल वागताय ना, मिटकरीचं. भारतीय संविधानाचा तुमच्या खून करणारी संविधानावर भारतीय जनता नाव पार्टी आहे. ठेवलेलं आहे. तुम्ही काय तुम्हाला नैतिक अधिकार आहे भारतीय संविधानाबद्दल बोलण्याचा? तुम्ही तुम्ही बोलूच नैतिकतेचा नका. पुतळा राजकीय यंत्रणेचा नैतिकतेचा. गैरवापर करून ज्या पद्धतीने तुम्ही सूड भावना सगळे उडवताय ना, अधिकार सगळे तुम्हाला लोकं दिले. पाहतायत. आणि संविधानावर सगळ्या गोष्टीला सातबाऱ्यावर नाव सामोरं जाण्याची तुमचं आहे. ताकद महाविकास आणि आघाडी अमोल सरकारची आहे. मिटकरी आपण तुम्ही ज्या नैतिकतेचा परिस्थितीला एकदम येतो, गोंडस पुतळा आहात अशी आपल्याला मी त्या ठिकाणी बिरुदावली देतो. काय माझी दोघांनाही विनंती आहे, शांतपणे मुद्दे मांडूया. शांतपणे तुम्ही दोघांनी आपापले मुद्दे एकमेकांपर्यंत पोहोचवा. दोघेही आपापल्या बाजूला बरोबर आहेत आणि गृहमंत्र्यांना, माजी गृहमंत्र्यांना नोटीस मिळालेली आहे. ईडीचा समन्स बजावण्यात आलाय. 11 वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहायचंय. प्रवीण दरेकरजी, अमोल मिटकरीजी, दोघांचेही आभार. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल. तर ईडीच्या रडारवरती अर्थातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत. समन्स मिळालेला आहे आणि थोड्याच वेळात सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.